मी ह्या कॅमेराला जास्त करून इम्प्रेस का झालो तर ना ह्याच्यामध्ये ग्रेन्स येत नाही. कॅमेराची जी क्वालिटी आहे ना झूम केल्यानंतर ती पण एक नंबर येते. म्हणजे तुम्हाला देखील कळेल की एक्झॅक्टली ह्याची कॅमेरा क्वालिटी कशी आहे. बॅकग्राऊंड ब्लर किती भारी येते ते. आणि मला थोडासा क्लिक फोकस सोडतोय हो नाही ना. पण तुम्हाला खरं सांगतो हा कॅमेरा ना बाप कॅमेरा आहे, बाप कॅमेरा. तर शुभ सकाळ मंडळी. आणि सकाळचं वातावरण असं झालं ना ते कधी पण पाऊस पडेल असं वातावरण झालेलं आहे. हा आज आपला ब्लॉग कसा आहे तर आजचा जो आपला ब्लॉग आहे ना तो असणार आहे आपण जो कॅमेरा घेतलेला आहे म्हणजे जो मोबाईल घेतलेला आहे Vivo X300 Ultra. तर त्याच्यात आपण ना आज पूर्ण कॅमेराचं टेस्ट करणार आहे, खाली जाऊन टेस्ट करणार आहे. आणि आज वातावरण पण बघा सुटेबल आहे. म्हणजे प्रॉपर हा जर व्हिडिओ बनवत असेल ना जर कॅमेरा टेस्टिंगचा तर हाचं वातावरण एकदम प्रॉपर आहे. तुम्हाला बघायचं वातावरण कसं आहे बघा, ढग बघा का आलंय. चला इथूनच एक खिडकीमधून पण एक कॅमेराची टेस्ट होऊन जाईल. ओ हो काय बघा काय वाटत आहे, क्या बात आहे. कसा आहे कॅमेरा काय आहे म्हणजे बेसिक पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे. जास्त ह्याच्यामध्ये काय म्हणजे इन डिटेल आपण टेक्निकल रिव्ह्यू न देणार आहे. तर आपण बेसिक कॅमेरा कसा आहे, कुठले कुठले फीचर कसे हे म्हणजे वर्क करतात त्या सर्व गोष्टी आपण या आजच्या कॅमेरा टेस्टिंगच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर थोड्या वेळात जाऊया खाली आणि चेक करूया हा कॅमेरा कसा आहे. तर मित्रांनो माझ्या हातात आहे Vivo X300 Ultraचा हा बॉक्स आहे. आणि आपण नवीन फोन घेतलेला आहे तो आहे Vivo X300 Ultra. आणि त्या फोनचं ना आपण अनबॉक्सिंग मागच्याच ब्लॉगमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी दाखवलेल्या आहे. अनबॉक्सिंग केल्यानंतर त्यामध्ये काय काय मिळतात. जर तो ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल ना तो ब्लॉग नक्की बघा म्हणजे तुम्हाला थोडंफार आयडिया येईल. तो फायनली हा आहे Vivo X300 Ultra. आणि आज आपण याचाच कॅमेरा टेस्ट करणार आहोत. तर आपण काय काय गोष्टी टेस्ट करणार आहोत तर जो फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे तर तो ह्या वेळेला कसा आहे, पोर्ट्रेट सेल्फी कसा आहे, त्यानंतर झूम केल्यानंतर हा क्वालिटी कशी देतो, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये स्लो मोशन कसं रेकॉर्ड केलं जातं, आणखीन फोटोज, त्याच्यानंतर ह्यामध्ये एक लॉग म्हणून फीचर आहे. तर तो लॉग फीचर कशासाठी आपल्याला उपयोगाला येतो अशा ना सर्व गोष्टीत ना आपल्याला ना आपल्या ब्लॉगसाठी ना उपयोगाला येतात. तर हे सगळं शूट आहे ना करून आम्ही तुम्हाला दाखवणार आजच्या ह्या ब्लॉगमध्ये, ते पण रॉ पद्धतीने. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की हा कॅमेरा आहे तरी कसा. पण तुम्हाला खरं सांगतो हा कॅमेरा ना बाप कॅमेरा आहे, बाप कॅमेरा. तुम्ही बघतील ना तुम्हाला अक्षरशः मजा येईल. सध्या ना मार्केटमध्ये ना ह्याचीच हवा आहे. तर आता आपण करूया कॅमेरा टेस्टिंगला सुरुवात. सो फायनली आपण स्टार्ट केलेला आहे आपला Vivo X300 Ultra आणि त्याच्यावरूनच आपण शूट करतोय. तर आता मी याला कसलाही माईक नाही लावलेला आहे किंवा काही नाही. आणि आपण डायरेक्ट जो आपला तुम्हाला ऑडिओ येतोय ना तो येतोय आपल्या Vivo X300च्या इनबिल्ट माईकमधनं. आता मी तुम्हाला ना हा जो मेन कॅमेरा आहे ना बॅक कॅमेरा आहे ना त्याच्यावरती शूट करून दाखवतो आहे की माईकचा आवाज कसा येतो. आता मी काय करतो माहिती आहे काय, हा शॉट तुम्ही बघितला तर तुम्हाला कळलं की ऑडिओ कसा येतो ते. आता मी काय करतो सेल्फी मोड ऑन करतो आणि सेल्फीवर बघूया आपण ह्याचा ऑडिओ कसा येतो. त्याच्यामध्ये एक चांगला फीचर आहे तो म्हणजे ऑडिओचा. म्हणजे ऑडिओला तुम्ही इनडोअरला कसा ऑडिओ ठेवतील, आउटडोअरला कसा ठेवतील. एखादा आपण स्टेजवर जर एखादी गोष्ट शूट करतोय तर तेव्हा आपल्याला ऑडिओ कसा पाहिजे हे तुम्ही ना स्वतः तुमच्या हिशोबाने म्हणजे ना सेव्ह करून ठेवू शकता आणि स्वतःची बनवू शकता अशी याच्यामध्ये सेटिंग आहे. पण ती सेटिंग आहे ना नॉर्मल व्हिडिओ मोड जो आहे ना त्याच्यावरती चालते, पोर्ट्रेट मोडवरती चालत नाही. आम्ही ते चेक केलं तर तो एक चांगला फीचर यामध्ये ॲड झालेला आहे. मला वाटतं ते जुन्या कॅमेरामध्ये पण आहे वाटतो, पण हा एक खूप चांगला फीचर आहे की तुम्ही स्वतःची ऑडिओ स्वतः बनवू शकता. आणि आता तुम्ही बघतात आहे ना हा झाला आहे सेल्फी मोड ऑन. आणि मी सेल्फी मोड ऑन केलेला आहे पण कशावरती आहे तर मी पोर्ट्रेट मोडवरती आहे. तर तुम्हाला ना प्रॉपर ब्लर वगैरे ना आणि फोकस वगैरे कसा येतोय ना हे तुम्हाला ना प्रॉपर समजत असेल. मला या फोनची एक गोष्ट चांगली काय वाटली माहिती आहे काय, जर आपण एखाद्या गोष्टीवर टॅप करतो ना तर तो सोडत नाही. तर हा सगळा USB आहे यामधलं. मी ना ऑब्झर्व करतोय बऱ्याच वेळेला. म्हणजे ना मी खूप टेस्टिंग देखील केलेलं पण आहे ना ह्याचा ना जो फोकस आहे ना तो काही हा सोडत नाही आहे. आणि आता तुम्ही जर बघतील ना तर ना मागे ब्लर बघा तुम्हाला केवढं दिसतंय का माहिती काय, कारण की मी ह्याचं ॲपेचर आहे ना 8.0 ठेवलं आहे. तर आता मी काय करतो माहिती काय ॲपेचर चेंज करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं आणखीन ब्लर आहे ना बॅकग्राऊंडला दिसेल. थोडाफार फरक कळला असेल बघा, बॅकग्राऊंडला थोडंसं ब्लर झालेलं आहे. आता मी ठेवलेलं आहे की ती ॲपेचर तो 4.0 ठेवलेला आहे. लोक काय करतात माहिती काय की ना पोर्ट्रेट व्हिडिओ ना बरोबर येत नाही असं म्हणतात का, तर ते लोक 2.8 1.4 म्हणजे इतकं ॲपेचर ठेवतात. तर त्यामुळे हे जे केसांचे एजेस वगैरे आहेत ना हे तो कट करतो आणि प्रॉपर पोर्ट्रेट आपला येत नाही. पण आता बघा मी कसं एकदम मीडियमवर ठेवतो 4.0 किंवा 4.5 वर वगैरे ठेवतो. तर आता तुम्हाला कळत असेल की हा पोर्ट्रेट व्हिडिओ आणि याचा बॅकग्राऊंड जे ब्लर आहे ते कसं आहे ते. आणि हा ऑडिओ इनबिल्ट माईकमधून येतोय फोनच्या. तर तुम्हाला कॅमेरा क्वालिटी पोर्ट्रेटची आणि ऑडिओची कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण आहोत पोर्ट्रेट मोडवरती आणि ऑडिओ देखील इनबिल्टच आहे.
तर आहे ना पोर्ट्रेट मोडवर आहे ना तुम्ही वेगवेगळं झूम ह्याच्यावरती टेस्ट करू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं MM पण तुम्हाला तिथे स्क्रीनवर शो होतं किंवा 1x 2x 3x असं आपण सेटिंग करू शकतो त्यामध्ये. तर मी आता MM ठेवले. तर इथे ना झूम मोड आहेत, पण आता मी तुम्हाला सगळे झूम मोड नाही दाखवणार आहे. तुम्हाला मी फक्त पोर्ट्रेट मोडवर क्वालिटी कशी येते हे मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि मी ॲपेचर ठेवलं याचा 4.5 ठेवलेला आहे. आणि तुम्ही हे बॅकग्राऊंड ब्लर बघा, बॅकग्राऊंड ब्लर किती भारी येते ते. आणि मला थोडासा फोकस सोडतोय हो नाही नाही ना, ॲक्च्युली फोकस सोडत नाही ना, ही सर्वात प्लस पॉईंट आहे ह्या कॅमेराची. कमालची गोष्ट ना मी तुम्हाला सांगायला विसरलो ती म्हणजे तुम्ही आता Vivo X300 अल्ट्रावरती जेव्हा सेल्फी शूट करता पोर्ट्रेट मोडवरना तेव्हा तुम्ही ना 60 FPS ते शूट करू शकता. आतापर्यंत सॅमसंग आणि आयफोनमध्ये पण आहे ना पोर्ट्रेट मोडवरती 4K 60 FPS शूट करायला दिले नाही आहे, म्हणजे तो ऑप्शनच दिला नाही आहे. पण आता तुम्ही Vivo X300 अल्ट्रावरती ना 4K 60 FPS मस्त शूट करू शकता. तर आता आपण करूया ह्याचं स्टेबिलायझेशन किती चांगलं आहे की नाही. तर आता मी पळतो, हा माझा खूप आवडता टेस्ट आहे. ये आता आम्ही ना स्टेबिलायझेशन चेक केलं ना, स्टेबिलायझेशन वाईडमध्ये एकदम जी 14 mm वर आहे ना त्यावरती आम्ही चेक केलं आणि जरासुद्धा व्हिडिओ हलत नाही. पण आम्ही काय करतो, पुन्हा एकदा टेस्ट करतो. धाव जोरात, धाव जोरात. आयुष्यपद मित्रांनो, ह्याचं ना मी आहे ना टेस्टिंग केलं, धावलो आणि मानसला काय बोललो माहिती आहे का, जोरात धाव, म्हणजे ना आपल्याला प्रॉपर कळेल की ह्याचं स्टॅबिलायझेशन कसं येते. आणि खरं सांगू ना ह्याचं स्टॅबिलायझेशन हा एक नंबर. मी Vivo X200 पण यूज केलेला, म्हणजे डेमो पीस, त्याच्यामध्ये इतकं स्टेबिलायझेशन नव्हतं, पण ह्या फोनमध्ये जे स्टेबिलायझेशन आहे ते एक नंबर. मी खरोखर इम्प्रेस झालो, इतकं भारी आहे, म्हणजे जरासुद्धा कुठे हल्लं नाही. आणि ते पण आम्ही वाईड अँगलवर होतो. तर हा पण आहे ना खूप चांगला प्लस पॉईंट आहे की स्टेबिलायझेशन एकदम पॉवरफुल आहे. तर मित्रांनो आता ना मी माईक लावलेला आहे माझ्या या Vivo X300 अल्ट्राला, कारण की ना ऑडिओ तुम्हाला चांगला यावं, कारण की आता थोडं लांब लांब जाऊ ना, तर त्यासाठी ह्याला मी आता माईक लावलेला आहे. आणि ना आता आपण कशावरती आहोत, तर ना आता आपण नॉर्मल जो व्हिडिओ मोड आहे ना त्याच्यावरती आहोत. आणि आता बघा बिल्डिंगमध्ये आहोत आहे ना, तर इथे ना अशी झाडं वगैरे आहेत आणि ना झाडांची सावली वगैरे पडते. तर अशा इन्व्हायरमेंटमध्ये टेस्ट करण्याचं कारण काय माहिती काय, आपल्याला प्रत्येक वेळीच आहे ना चांगले इन्व्हायरमेंट नाही मिळणार, जो म्हणजे ओपन असं स्काय वगैरे मिळणार नाही. तर अशा कंडिशन आपल्याला ना खूप जास्त मिळणार, कारण की आपण इंडोर पण जर शूट करणार तर असंच काहीतरी ॲटमॉस्फिअर असणार. तर त्यासाठी आहे ना मी अशा कंडिशनमध्ये तुम्हाला रॉ पद्धतीने सर्व गोष्टी शूट करून दाखवते, म्हणजे तुम्हाला देखील कळेल की एक्झॅक्टली ह्याची कॅमेरा क्वालिटी कशी आहे, ग्रेन्स येतात की नाही. अशा ॲटमॉस्फिअरमध्ये ना ग्रेन्स वगैरे चांगले कळतात. तर आता मी नॉर्मल मोडवर आहे आणि नॉर्मल मोडवर तुम्हाला मी दाखवतो आहे की ह्याची क्वालिटी कशी आहे. आता आपण माणूस कुठल्या मोड म्हणजे ह्याच्यावरती आहे 35 mm वर आहे ना, 35 mm वर आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे काय, तुम्हाला ना मी एक एक दाखवतो ह्याच्यामध्ये कुठल्या MM वर आहे ना कशी क्वालिटी येते. आता त्यासाठी मी मानसला पुढे उभा करतो. समोर आहे मानस आहे, आपल्याला हेल्प करतोय. तर आता आपण व्हिडिओ मोड ऑन केला आहे ना, तर व्हिडिओची क्वालिटी आहे ना 14 mm वर आहे ना, तुम्हाला अशी दिसेल. आता मी काय करतो, स्विच करतो 35 mm वरती. तर 35 mm वर आहे ना ही अशी काही क्वालिटी आहे. नंतर जाऊ आपण 85 mm वरती. ही 85 mm आहे. त्याच्यानंतर इथे आहे 170 mm, ही आहे 170 mm. आणि बॅकग्राऊंड बघा मस्त ब्लर झालं आहे. आणि लास्ट आहे 230 mm. तर आता मी पुन्हा गेलो 14 mm वर. तर तुम्हाला ना कॅमेरा क्वालिटी कळली असेल की ग्रेन्स येतात की नाही, क्वालिटी फाटते की नाही, त्या तुम्हाला गोष्टी आता कळल्या असतील. फक्त बघत राहा क्वालिटी कशी आहे. हा आहे 14 mm, तर 35 mm, 85 mm, हा 170 mm आणि हा 230 mm. वाव, सूर्य बघा आता ढगांच्या बरोबर मागे लपलाय आणि व्ह्यू बघा कसला येतोय. पोर्ट्रेट मोड 85 mm. तर मित्रांनो तुम्हाला मी ना व्हिडिओ मोड दाखवला, तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला फक्त जास्तीत जास्त काय चेक करताय तर ग्रेन्स येतात की नाही मागे, कारण की ग्रेन्स आले ना तर व्हिडिओ खराब झाली. मी ह्या कॅमेराला जास्त करून इम्प्रेस का झालो, तर ना ह्याच्यामध्ये ग्रेन्स येत नाही. कॅमेराची जी क्वालिटी आहे ना झूम केल्यानंतर ती पण एक नंबर येते. आणि सर्वात मेन स्टेबिलायझेशन पण आता खूप पॉवरफुल आहे. आणि ह्यामध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या इफेक्ट यूज करून
रेडी टू पोस्ट असे ना इंस्टाग्राम फेसबुकसाठी ना व्हिडिओज बनवू शकतात. ॲक्च्युली या कॅमेऱ्यावरती ना शूट करायला इतकी धमाल येते ना, इतका म्हणजे ह्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना की तुम्ही काय सेटिंग करतील ना काय नाही. जर तुम्ही ना परफेक्ट जर सेटिंग करायला शिकलात आणि त्या सिच्युएशनला त्या कंडिशनला जर तुम्ही जर परफेक्ट जर सेटिंग वापरली ना, तुम्ही याच्यातून ना एक खतरनाक लेवलचं ना आउटपुट बाहेर काढतील, एवढं तर नक्की आहे. इतका भारी हा कॅमेरा आहे. आणि ना आता आपण काय करूया माहिती आहे का, आता आपण ना काही ना सिनेमॅटिक शॉट्स बघूया, जे प्रत्येकालाच आवडतं असे सिनेमॅटिक शॉट्स घ्यायला. तर आपण चेक करूया सिनेमॅटिक शॉट्स. आता थोडासा 35 mm मध्ये आहे. पूर्ण दिसू दे पूर्ण. तर हे होते ना काही सिनेमॅटिक शॉट्स आम्ही तुम्हाला दाखवले आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही तिथे ना फिल्टर वगैरे पण वापरून हे सगळे सिनेमॅटिक शॉट्स घेऊ शकता. आता एक चांगली गोष्ट काय माहिती आहे काय, आता आपण अशा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला ही क्वालिटी दाखवतोय. आता तुम्ही थोडासा डोक्याने विचार करा की जेव्हा तुम्ही बाहेर असेल, जिथे ओपन स्काय वगैरे असेल, ग्रीनरी असेल, तेव्हा हे शूट कसे येतील, ते हा क्वालिटी कशी देईल ते. तर हे सर्व आपण जेव्हा गावी वगैरे जाऊ ना, तेव्हा तर हे सगळं शूट आपण ह्याच मोबाईल थ्रू करणार आहे. तर तेव्हा ना तुम्हाला ना व्हिडिओ एक नेक्स्ट लेवल पाहायला मिळतील. आता आपण जाऊया स्लो मोशनकडे आणि स्लो मोशन कसं आहे ना ते बघूया. तर मित्रांनो ना ह्याच्यामध्ये ना एक लॉग म्हणून फीचर पण आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करता ना तर वरती आयकन असतं लॉग म्हणून. जर त्या लॉग जर तुम्ही ऑप्शन ऑन केलं ना तर आहे ना तुमची पूर्ण स्क्रीन ना ही फ्लॅट दिसणार, म्हणजे कुठलाच कलर दिसणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये ना स्वतःचे लट्स टाकून आहे ना तुम्हाला कसं क्वालिटी येते हे समजतं. म्हणजे ना तुम्हाला एडिटिंग केल्यानंतर कसं दिसेल त्या लट्सवरती हे तुम्हाला समजते. पण त्या लॉग फाईलची ना फाईल साईज खूप मोठी बनते आणि ते मूव्हीमध्ये जास्त करून ॲक्च्युली यूज होतं. तर आपल्याला त्या ब्लॉगसाठी इतकं काही उपयोगाचं नाही आहे. हाय क्वालिटी फिल्म वगैरे बनवायची असेल ना तर तेव्हाच जास्त करून तो फीचर यूज केला जातो. पण लॉगसाठी म्हणजे ब्लॉगसाठी वगैरे तो लॉग फीचर जास्त यूज केला जात नाही, कारण की ना फाईल सिस्टम पण म्हणजे फाईल साईज पण खूप मोठी बनते. तर तेवढी आपल्याकडे साईज पण असली पाहिजे. तर मित्रांनो हा व्हेरियंट जो आहे हा आहे 16 GB रॅम आणि 512 GB हार्ड डिस्क. आणि ब्लॉगसाठी ना 512 GB ना भरपूर होते. आणि ह्याची ना बॅटरी पण खूप चांगली आहे. म्हणजे ना बॅटरी आता आम्ही यूज करतो ना 120 FPS वगैरे, तर मला ना आतापर्यंत गरम बिरम हातात होत नाही येतो. नाही तर 120 आपण जास्त मॅक्झिमम शूट केलं ना तर जास्त गरम होतो, पण आता तेवढा हीट नाही होते. आणि बॅटरी पण चांगली टिकते. आम्ही 2 तास झाले शूट करतोय, पण बॅटरी पण एक नंबर आहे. आणि ह्याची किंमत आहे ना मार्केटमध्ये 1,60,000 आहे. पण पुन्हा तीच गोष्ट आली की तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल ना तर आहे ना एवढ्या महागड्या फोनकडे जाण्याची गरज नाही आहे. हे शॉर्ट्स तुम्हाला दाखवले किंवा आपण ह्याच्या अगोदर पण काही टेक्निकलचे म्हणजे कसे शॉर्ट्स घेणार काय घेणार ते सर्व आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ब्लॉग बनवलेले आहेत. ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आणि तुमच्याकडे जो कुठला कॅमेरा असेल ना त्यांनी ते तसे शॉर्ट घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या हाताला आपला गिम्बल बनवा आणि नंतर जेव्हा तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला वाटलंच तर तुम्ही नंतर हे असे फोन वगैरे घेऊ शकता. पण सध्या नवीन सुरुवात आहे ना तर सध्या आहेत त्याच फोनवर आहे त्याच कॅमेऱ्यावर तुम्ही काम करा. सो फायनली मित्रांनो आपण कॅमेरा टेस्ट केलेला आहे आणि कॅमेराची क्वालिटी जर मला विचारतील तर एक नंबर आहे. कारण की मी Vivo X200 पण घेतलेला, पण तेव्हा मला तो इतका खास नव्हता वाटला. माझ्या फ्रेंडकडे पण आहे. व्हिडिओ क्वालिटी त्या मोबाईलमध्ये पण चांगली आहे, पण स्टेबिलायझेशन वगैरे नव्हतं किंवा आमचे बँजोचे जे ऑडिओ आहेत ना ते प्रॉपर येत नव्हते. अजून बँजोचा ऑडिओ ह्या फोनवरती टेस्ट करायचा बाकी आहे. पण व्हिडिओ क्वालिटी मला जर तुम्ही पर्सनली विचारते ना तर मला तर खूप एक नंबर वाटली. आता आपण या अशा एन्व्हायरमेंटमध्ये शूट करतो, पण जेव्हा त्याला आपण नॅचरल जेव्हा गावी वगैरे याला घेऊन जाऊ तेव्हा तुम्ही याचं शूट बघा, तेव्हा नेक्स्ट लेवल असेल. या अशा एन्व्हायरमेंटमध्ये शूट करून दाखवण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला रॉ गोष्टी दिसल्या पाहिजे आणि रॉ पद्धतीने हा कॅमेरा कसा वर्क होतो ह्या गोष्टी समजल्या पाहिजे.
तर हा तुम्हाला कॅमेरा टेस्टिंगचा आपला व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठला फोन वापरताय ते देखील कमेंट करून नक्की सांगा. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.